राजकारणात घेतलेली लवचिक भूमिका ही स्वार्थासाठी नसून मराठी माणसाच्या हितासाठीच असेल असा ठाम विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय। बाळासाहेबांच्या संस्कारांची शिदोरी सोबत असल्याचं सांगत त्यांनी मराठी भाषा आणि प्रांतावरील आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। बाळासाहेब आणि मराठी या शब्दांवरची महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिलाय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे यांनी जी पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे। कारण त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या स्वार्थासाठी किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी नसेल, अशा पद्धतीचं एक वाक्य त्यांच्या या पोस्टमध्ये आहे। त्यामुळे या पोस्टचा अर्थ अनेक अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने निघतोय। कारण कल्याण डोंबिवलीमधील जी आपण परिस्थिती पाहिलेली आहे, ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे 2 नगरसेवक मनसेने पळवलेत, शिंदे सेनेला पाठिंबा दिला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आणि हे सगळं जी समीकरणं कल्याण डोंबिवलीची जी बदललेली आहेत ती सर्व डावपेचे शिवतीर्थवरून ठरलेत आणि संदीप देशपांडे असतील, राजू पाटील असतील, जे मनसेचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यावरही राज ठाकरेंनी जबाबदारी सोपवलेली होती। त्यानंतर आज राज ठाकरे यांची ही पोस्ट अत्यंत बोलकी अशी ही पोस्ट आहे। त्यामुळे मुंबईत देखील कल्याण डोंबिवली सारखी परिस्थिती होऊ शकते। कारण ज्या पद्धतीने आज ठाकरे बंधूंमध्ये आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावरून तरी सध्याचं राजकारण तशाच पद्धतीचं आहे। कारण कल्याण डोंबिवलीमध्ये जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती ही मुंबईत होऊ शकते। काल बाळा नांदगावकर यांनी देखील तशा पद्धतीचं भाकीत केलेलं आहे। त्यामुळे आता या पुढील दिवसात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। 30 तारीखपर्यंत अनेक राजकीय गणित ही मुंबईतील देखील बदलणार आहेत। तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू आता वेगळे होत आहेत का किंवा राज ठाकरे वेगळी भूमिका घेऊन सत्तेत सामील होणार का, अशा अनेक चर्चा आहेत, तर्कवितर्क आहेत ते लावले जात आहेत। कारण त्यांना कारणही तसंच आहे, त्याला बेस आहे। कारण कल्याण डोंबिवलीची जी परिस्थिती आपण पाहिली तर राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य असेल आणि जी अंतर्गत माहिती मिळते त्यानुसार स्वीकृत नगरसेवकांवरून देखील दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जे चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चांमध्ये तोडगा काही निघत नाही। अनेक समित्या आहेत, समित्यांवरून देखील वाद सुरू असल्याची माहिती मिळते, चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे जर काही तोडगा निघालाच नाही तर कल्याण डोंबिवलीमध्ये धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीप्रमाणेच मुंबईतही राज ठाकरेंचं लवचिक राजकारण दिसणार का याकडे आता लक्ष लागलंय।